श्री स्वामी समर्थ. मी मोहिनी तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मी आज तुम्हाला घटस्थापनेनंतर या आपल्या 9 दिवसामध्ये प्रभावी अशी देवीची कोणती सेवा करायची आहे ती मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर या नवरात्रीमध्ये आपल्याला नक्की प्रत्येकाला कुंकुमार्चन ही सेवा आपल्या देवीची करायची आहे. तर कुंकुमार्चन म्हणजे नेमकं काय, कुंकुमार्चन कसं करतात, हे कुंकुमार्चन कोणी करावं, ही सगळंच मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर कुंकुमार्चन म्हणजे कुंकवाने देवीला घातलेला अभिषेक, म्हणजेच आपण देवीला जे कुंकू वाहतो, देवीला जो कुंकाचा अभिषेक घालतो त्यालाच कुंकुमार्चन म्हणतात. तर हे कुंकुमार्चन आपण तुळजापूरची जी देवी असते आपल्या देवघरामध्ये तिची, किंवा अन्नपूर्णा माता किंवा आपली कुलदेवी, ह्या मूर्तीला आपल्याला, ह्या देवींना आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. जर समजा तुमच्याकडे मूर्ती नसेल, जर देवीचा फोटो असेल तर त्या फोटोवरती पण आपण कुंकुमार्चन करू शकतो. याच्या व्यतिरिक्त जर आपल्याकडे काहीच नसेल तर श्रीयंत्र याच्यावरती पण आपण हे कुंकुमार्चन करू शकतो. किंवा शेवटचा पर्याय म्हणजेच यामधलं जर आपल्याजवळ काहीच नसेल तर आपण साधी आपली जी पूजेची सुपारी असते त्यावरती पण आपण हे कुंकुमार्चन करू शकतो. तर हे कुंकुमार्चन आपल्याला केव्हा करायचे आहे, तर देवीचे आवडीचा वार म्हणजेच मंगळवार आणि शुक्रवार. मंगळवार, शुक्रवार, अष्टमी, नवमी या दिवशी आपल्याला कुंकुमार्चन करायचे आहे. जर तुम्हाला शक्य झाले तर तुम्हाला ह्या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये पण तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. तर कुंकुमार्चन कोणी करायचे, तर कुंकुमार्चन सुवासिनी स्त्रियाने, पुरुषाने किंवा दाम्पत्याने, म्हणजे नवरा बायको दोघंही मिळून कुंकुमार्चन करू शकतात. तर नेमकं कुंकुमार्चनची पूजाविधी कशी आहे, त्याची मांडणी कशी आहे, तर ज्या ठिकाणी आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे त्या ठिकाणची जागा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे. त्या ठिकाणी आपल्याला पाट किंवा चौरंग हे ठेवायचं आहे. त्याच्या साईडला आपल्याला रांगोळी काढायची आहे. त्याच्याच दोन्ही साईडला आपल्याला समया लावायच्या, म्हणजे प्रज्वलित तिथं दीप करायचा आहे, समया लावायच्या आहेत. समयाला पण हळदी कुंकू आपल्याला व्हायचं आहे, म्हणजेच त्याची पण पूजा करायची आहे. त्याच्यानंतर ज्या ठिकाणी पाटावरती किंवा चौरंगावरती आपल्याला तांदळाने स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकवरती आपल्याला तांब्याची प्लेट ठेवून आपण ज्या देवीच्या मूर्तीवरती आपण कुंकुमार्चन करतायत ती मूर्ती आपल्याला त्या प्लेटमध्ये ठेवायची आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला तिथं समोर गणपतीची आधी स्थापना, म्हणजे आपल्या गणपतीची आपल्याला तिथे स्थापना करायची आहे. आपल्याला आधी सगळ्यात गणपतीची पूजा करायची आहे. तर आपण गणपतीला अभिषेक घालायचा आहे, गणपतीला स्नान घालायचं आहे. गणपतीची तिथे स्थापना करून गणपतीला हळदी कुंकू, दुर्वा, लाल फूल वाहून गणपतीच्या प्रार्थना करायची आहे. नंतर आपल्या देवीच्या मूर्तीला आपल्याला पंचामृताने स्नान घालून देवीला व्यवस्थित पुसून आपल्याला देवीला त्या स्थानावरती विराजमान करायचं आहे. आणि त्यानंतर देवीला मनापासून आपल्याला प्रार्थना करायची आहे. जर समजा तुम्ही काही इच्छा मनामध्ये धरून जर तुम्ही देवीची म्हणजे कुंकुमार्चन जर देवीला तुम्ही करत असाल, ही सेवा जर तुम्ही करत असाल, तर आपल्याला संकल्प करायचा आहे. तर तो कसं, तर आपल्या उजव्या हाताच्या आपल्याला इथे तांदूळ ठेवायचे आहेत आणि आपल्याला आपला काय इच्छा आहे ती आपल्या देवीला सांगायची आहे आणि ते तांदूळ असे आपल्याला खाली सोडून द्यायचे आहेत. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. तर कोणत्या बोटाने नेमकं कुंकुमार्चन करायचं, तर आपल्याला ह्या 3 बोटाने आपल्याला ह्या अशा प्रकारच्या मुद्रेमध्ये आपल्याला देवीला कुंकू अर्पण करायचं आहे. कुंकुमार्चन आपल्याला देवीला करायचं आहे ह्या अशा प्रकारे. त्यानंतर देवीला कुंकुमार्चन हे देवीच्या चरणापासून ते देवीच्या माथ्यापर्यंत करायचं आहे. म्हणजे सुरुवातीला आपल्याला चरणापासून ते माथ्यापर्यंत देवीला आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. आणि कुंकुमार्चन करत असताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र म्हणजे ओम ए ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छे, हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. किंवा आपल्याला कुलदेवताय नमः, हा असं जरी आपण म्हटलं ते कुंकुमार्चन करण्याच्या वेळेला तरी ते फलदायीच असतं. शेवटी आपण मनातनं देवीची सेवा करणं हे जास्त आवश्यक आहे. त्याच्यानंतर
जेव्हा आपलं कुंकुमार्चन पार पडतं, आता हे कुंकुमार्चन आपल्याला म्हणजे किती वेळेस नेमकं हे म्हणायचं आहे, तर 51 वेळा, 108 वेळा, शक्यच तुम्हाला समजा नसेलच तुम्हाला वेळ मिळाला तर 21 वेळा पण आपण हे कुंकुमार्चन असं अशा प्रकारे आपण करायचं आहे. त्याच्यानंतर सगळी आपली ही कुंकुमार्चनाची पूजा झाल्यानंतर आपल्याला देवीचा आवडीचा नैवेद्य म्हणजे खीरपुरी. तर आपल्याला देवीला नैवेद्यामध्ये खीरपुरी दाखवायची आहे. जर तुम्हाला हे शक्य नाही झालं तर आपण दूध आणि साखरेचा सुद्धा नैवेद्य आपण देवीला दाखवू शकतो. आणि त्याच्यानंतर बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की त्या नेमकं कुंकाचं करायचं काय. तर हे आठवणीनं लक्षात ठेवा की जे आपण देवीवरती कुंकुमार्चन केलेलं आहे ते कुंकू आपल्याला एका डब्बीमध्ये साठवून ठेवायचं आहे. आणि ते नंतर आपल्याला देवाला कुंकू वगैरे ते लावायचं नाही. तर आपण काय करायचं, ते कुंकू आपल्या स्वतःला लावायचं आहे, किंवा पुरुष समजा बाहेर कोणत्या कामासाठी जात असतील तर पुरुषांना पण लावायचं आहे, किंवा मग स्त्रियांनी रोज आपण जे कुंकू लावतो ते दुसरं कुंकू लावण्याच्या ऐवजी हेच कुंकू आपल्याला रोज लावायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला कुंकुमार्चनाची विधी करायची आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला गणपतीची आरती आणि देवीची पण आरती आपल्याला करायची आहे. दुर्गे दुर्गट भारी ही जी आपल्याला म्हणजे देवीची आरती जी आपण करतो तीच आरती आपल्याला करायची आहे. आणि देवीला मनोभावाने आपल्याला सुख समृद्धीची आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करायची आहे. तर हीच आहे कुंकुमार्चनाची विधी. आणि कुंकुमार्चनाबद्दल जी मी तुम्हाला माहिती सांगितली ती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही जर आणखी स्वामींची मोहिनी हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.